पेणमध्ये अस्सल खवय्यांसाठी नव्याने सुरू झालेलं आहे द कोळी किचन. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इंटेरियर व्यवस्थित सुंदर पद्धतीने इथे केलेलं आहे आणि माझा मित्रच आहे. तर आज मी इथे आलेलो आहे आणि मनीषाला आणि आराध्याला पण घेऊन आलेलो आहे. इथली स्पेशल आहे ती व्हेज, का आपलं चॅनलचं नावच आहे व्हेजिटेरियन. तर तिथे मी व्हेजमध्ये मिसळ ट्राय करतो आहे. ऑफकोर्स चांगलीच असणार आहे, कारण शुद्ध तेलामध्ये आणि घरगुती मसाल्यांमध्ये हे सर्व पदार्थ बनवलेले असतात. अस्सल नॉनव्हेजमध्ये तुम्हाला ऑथेंटिक पदार्थ मिळतील. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दाखवतो मी. पेणमध्ये पहिल्यांदाच असा हा प्रकार मिळतो आहे चिकन मिसळ, स्पेशल चिकन मिसळ. हे पेणमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला इथे मिळणार आहे, तर तुम्ही याचा नक्की आस्वाद घ्या. तर आज आपण इथे ट्राय करतो व्हेज मिसळ आणि त्याच्याबरोबर पनीर घी रोस्ट. हा इथलेच रेकमेंड केलेलं त्यांनी पनीर घी रोस्ट, तर आपण तेही ट्राय करतो आहे. आता ऑर्डर दिलेली आहे, तर आपण त्याचा आस्वाद घेऊया. हे आमची मिसळ आलेली आहे. वा, एक्स्ट्रा रस्सा, सुंदर प्रेझेंटेशन आहे आणि इथे तर्री आलेली आहे मस्त. वाव, चला आपण आता आस्वाद घेऊया. आणि मध्ये मध्ये माझा मित्र आहे ह्या सेंटरचे, फूड सेंटरचे ओनर, त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूया. बरं, थोडक्यात मला माहिती सांगा तुमच्याबद्दल. ह्या क्षेत्राकडे कसे वळलात आणि ह्यापूर्वी तुम्ही काय करत होतात ते थोडक्यात आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? माझं नाव निलेश कोळी, नमस्कार. आणि मित्रांनो, मी गेले 20 वर्ष फार्मा आणि डायग्नोस्टिक्समध्ये काम करतो आहे. फार्मास्युटिकल कंपनीज लाईक कॅडिला, हिमालयामध्ये मी काम केलं. जवळपास 12 वर्ष फार्मास्युटिकल्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्यानंतर गेले फार्मामध्येच 10 वर्ष ॲज अ एरिया सेल्स मॅनेजर, रिजनल मॅनेजर काम केलं. मग डायग्नोस्टिक्समध्ये नावाजलेली मेट्रोपोलिस हेल्थकेअर किंवा SRL पॅथॉलॉजी आहे फॉर्टिसवाल्यांचं, तिथे मी 8 वर्ष काम केलं. ॲज अ कोकण रिजन मी सांभाळलं पूर्ण त्यांच्यासाठी. पण जेव्हा गोष्ट जेवणाची येते, फूडची येते, मी खूप पॅशनेट आहे फूडबद्दल. गेल्या 20 वर्षात मी वेगवेगळ्या ठिकाणी जेवलो, वेगवेगळ्या पद्धतीचं क्युझिन ट्राय केलं. सगळं वेगवेगळं पदार्थ खाल्ल्यानंतर ज्या 20 वर्षात मी जे अनुभवलं, तुमच्याकडे पैसे किती आहेत हे मॅटर करत नाही आहे, पण तुमच्यासाठी तुमच्याकडे नशीब लागतं उत्तम जेवण मिळण्यासाठी. सो उत्तम जेवण द्यायचा हा एक ध्यास होता, म्हणून मी हे एक छोटंसं स्टार्टअप चालू केलं. माझ्या नावात कोळी असल्यामुळे मी तेच ब्रँड नेम इथे यूज केलं आणि कोळी किचन हा माझा मित्र आहे गुरु, त्याच्याकडून हा लोगो मी तयार करून घेतला. सो सध्या मी फक्त 10 आयटमनी सुरुवात केली आहे, पण हळूहळू माझे आयटम्स इन्क्रीज होणार आहेत. सो थँक्यू. छान छान, आपण इथे मस्त आस्वाद घेऊ. चल, काय काय तुम्हाला दाखवतो. कांदा दिला आहे, लिंबू आहे, फरसाण आहे, रस्सा आहे आणि इथे मला वाटते पाव त्यांनी रोस्ट करून दिलेत, हे चांगलं आहे. आणि 2च्या ऐवजी 3 पाव दिलेले आहेत. आता आम्ही टेस्ट घेतो. अप्रतिम निलेश, अप्रतिम चव. यस, सुंदर. जास्त तिखट नाही, प्रॉपर मसाल्यांचा वापर इथे केलेला आहे आणि मोजकाच वापर मसाल्यांचा आहे. खूप छान. पेणमधील जे खवय्ये आहेत आणि मिसळप्रेमी आहेत त्यांनी इथं नक्की यायचं आहे आणि नक्की व्हिजिट करा आणि याचा आस्वाद घ्या. आणि मला इथे एक जाणवत आहे की सगळीकडे कशी मटकीची असते, रस्सामध्ये मटकीचा रस्सा असतो, त्याच्यानंतर वाटाण्याचा असतो आपल्या भागात. तर इथे त्यांनी हरभरा आहे, त्याचा एक वेगळा फ्लेवर इथे येतो आहे.
आणि दाताखाली आल्यावरती तर अजूनच वेगळा फ्लेवर जाणवतो. खूप छान. थोडा रस्सा अजून घेतो. त्याच्यात आपण हरभरा, काळे वाटाणे आणि हिरवे तर तिघांचं मिक्सर करतो. तिघं एकमेकांमध्ये ब्लेंड होतात चांगले. तेच म्हणून मला वेगळाच फ्लेवर आला मस्तच. म्हणजे दाताखाली काय आलं प्रॉपर की खूप छान वाटतं. आणि तो क्रश होताना थोडा बरा वाटतो. हां. छान. नंतर लाईट गेलं नाही काय हरकत नाही. आणि कसं आहे आम्हाला पण तेवढी अजून अनुभव नाही आहे. तर हळूहळू चालू करतो ना इथं. रस्स्यामध्ये काळा वाटाणा आहे, हरभरा आहे आणि हिरवा वाटाणा मिक्स करून केलेला रस्सा आहे. खूप छान. आता भारी आहे. सेम स्टॉक वापरतो. हो ना. कारण स्टॉकमध्ये फ्लेवर असतो त्यामुळे त्याच स्टॉकमध्ये ते बनतो. तेच मस्त छान. आता हे आहे. काय वाटतंय? छान एकदम मस्त. चव एकदम मस्त. खूप छान. पुढची डिश जी मागवली आहे ती आहे पनीर घी रोस्ट. उत्तम पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे आणि खूप छान टेम्पटिंग वाटतं एकदम. पनीर माझ्या आवडीचा पदार्थ आहे. हो आता टेस्ट करतो आहे आणि मग तुम्हाला सांगतो. स्वतः मालकांनी आम्हाला सगळं दिलं. या. मम्मी आणि लेक एकाच डिशमध्ये खाणार की वेगवेगळ्या? हॉट स्पाइस किंवा टँगीनेस खूप छान. जनरली पनीरला फ्लेवर देणं कठीण आहे. खरं आहे. ही जी डिश आहे ती साधारण तुमच्या मनामध्ये कल्पना कशी आली का तुम्ही तुमची इन्व्हेन्शन तुमचं इन्व्हेन्शन माझं इन्व्हेन्शन अरे वा. 100% माझं इन्व्हेन्शन. इथले सगळ्या ज्या डिश आहेत त्या 100% माझे इन्व्हेन्शन. काही नावं कॉमन दिली आहेत पण इन्व्हेन्शन सगळे माझं. क्या खूप छान. त्याच टाईपमध्ये मी अजून एक डिश माझ्या मुलीसाठी बनवायचो लझीजा म्हणून. त्याच्यात काही मसाले अजून ॲडिशनल वेगळे येतात आणि ती थिक ग्रेव्हीमध्ये तुम्ही म्हणू शकता. थोडंसं ग्रेव्ही दिसतं त्याच्यामध्ये आणि ती बटरवर होणारी डिश आहे पण ही घीमध्ये होते. घीचा वेगळा फ्लेवर पण येतो. खूप मस्त आहे. खूप छान आहे. छान. या ना. काय होतं वेगळं डिशचं नाव काहीतरी सुचवायचं आणि मग ते ठेवायचं. मग परत तो एक प्रॉब्लेम असतो. लोक ॲडॅप्ट करतील की नाही. हां माझी कम्प्लिटली हे वेगळी आहे रेसिपी. लोकांना ती कळली पाहिजे. पण जाणवली वेगळी आहे. मस्त मसाल्यांचा फ्लेवर आहे. खूप छान. सगळे होममेड मसाले. जी मिरची पावडर सुद्धा घरी बनते. हो ना. मसाले पण घरी बनतात. वा छान. म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे हा स्टार्टअपचा म्हणजे हा जो एरिया आहे जी जागा आहे ती फार लांब नाही आहे. शहरामध्ये पण नाही आहे. इथून हायवे जस्ट 5 मिनटावरती आहे. तुम्ही जाता येता इथे नक्की व्हिजिट करू शकता. खूप छान आहे. मी रेकमेंड करतो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. परत या. सफाशेट केलेला आहे इथे आम्ही. आता निरोप घेतो. परत येण्याचं आश्वासन त्यांना देतो आहे. बघू येईल लवकरच. येस. चला मस्त छान. काय आणलं तुम्ही? खाल्ली आहे ना. काम जवळ आहे. त्यात थोडंसं गोड गारगार. पाहिजे नव्हते ते पनीरवाला पाहिजे होतं.